नमस्कार. टीव्हीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे भाभीजी घरभर हे. या मालिकेत अनोखे लाल ही भूमिका साकारून अभिनेता सानंद वर्मा घराघरात पोहोचला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलेले आहे, जे प्रचंड चर्चेत आलंय. बालपणीचा हा प्रसंग सांगताना अभिनेता म्हणाला, मी 13 वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटर व्हायचं होतं. मी पटना म्हणजेच बिहार क्रिकेट टीमसाठी प्रयत्न करत होतो. आम्ही गरीब होतो, तरी देखील वडिलांनी माझ्यासाठी पांढऱ्या रंगाची पॅन्ट, शर्ट आणि एक बॅट घेऊन दिली होती. एक मोठ्या व्यक्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा खूपच घाबरलो होतो, त्यामुळे मी तेथून पळ काढला. त्यानंतर मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळलो नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता. सानंद शर्मा आजही हा प्रसंग विसरू शकलेला नाही. या घटनेमुळे मी आणखीन स्ट्रॉंग झालो. लैंगिक शोषण ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीच विसरू शकत नाही, पण ज्यांच्याबरोबर या गोष्टी घडतात ते स्ट्रॉंग होतात. इंडस्ट्रीमध्येही या गोष्टी घडतात, पण सुदैवाने माझ्याबरोबर अद्याप अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही. पण लोकांनी माझ्याबरोबर त्यांना आलेले अनेक अनुभव शेअर केलेले आहेत. या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे, असंही त्याने पुढे सांगितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.